साईराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज पालखीचा दिवस 7वा। चालायला सुरुवात केली आहे आम्ही, नाश्ता वगैरे केलाय। नाश्त्याचा ब्लॉग नाही, व्हिडिओ शूट केला। आता सुरुवात केली। आता नाशिक सिन्नर टोल प्लाझावर आम्ही। आज दुपारचा हॉल्ट आहे सिन्नरला। आपल्या रोहित कांगणे भावाचे भाऊजी आहेत, राहुल भाऊ चकणे। त्यांच्याकडे आम्हाला साई सेवा असते दुपारचं जेवण, आणि एकदम उत्कृष्ट असं जेवण असतं। तर ते तुम्हाला दाखवू आम्ही। आता सध्या चालूया, बघूया किती वेळ लागतो जायला सिन्नरला। साईराम, तोपर्यंत बघत राहा। साईराम दत्तू भाऊ, साईराम, साईराम। चला भेटूया पुढे। मित्रांनो, हे असंच पूर्ण इथून शिर्डीपर्यंत जायपर्यंत ना एकदम भक्तिमय आणि उत्साहमय वातावरण असतं। हे 9 दिवस आम्ही जे चालतो ना, पूर्ण वर्षभर आम्ही वाट बघतो या दिवसाची। असे सगळे साई भक्त चालत असतात। प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी साईवारी करावी, अनुभव घ्यावा साईवारीचा। खरंच खूप मजा असते। ओम साईराम, बोल ना साईराम, साईराम। साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक नारायण योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। तर साईराम मंडळी, आता आम्ही आलोय श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर सिन्नर येथे। इथे गणपतीचं मंदिर आहे आणि भैरवनाथाचं मंदिर आहे। तर जाऊया आता, दर्शन घेऊया आणि मग पुढे निघूया। साईराम। इथं नाही नंतर काप्या आपण तू आणा। पुढे जा।
जय महादेव, जय शिवाजी. साईराम मंडळी, पोचलो आम्ही हॉल्टला. आजचा 7वा दिवस संपला. जेवायला गेलो, जाऊन आलो आम्ही जेवण. पण तिकडे थंडी एवढी आहे बाहेर, भरपूर म्हणजे भरपूर थंडी. आणि असे काय कानटोपी घातले, हातात सगळे हँड ग्लोव्ज वगैरे घातले, फुल पॅन्ट वगैरे घालून डबल टी शर्ट घालून झोपलो आम्ही. तर खूप थंडी आहे, त्यामुळे ब्लॉग बी शूट नाही झाला जेवणाचा. डायरेक्ट इथे येऊन होता चादरी बिदरी घेऊन. गुड नाईट. आता इथे एंड करतो ब्लॉग. त्याच्यानंतर एडिट करायचं आहे, पूर्ण अपलोड करायचं आहे, त्याच्यानंतर झोपायला भेटेल. सो भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. गणेश, गुड नाईट. गणेश.